की बहुलोल चालून आलेला आहे। गाढवा आहेत, घोडे आहेत, कुत्री आहेत, डुकरं आहेत, मांजरं आहेत, सगळे आहेत। जवळपास 50,000चं सैन्य घेऊन बहुलोल रायगडाच्या दिशेने येत आहे। रायगडाच्या दिशेने याच्यासाठी ते महाराजांचा राज्याभिषेक उधळून लावण्यासाठी आणि प्रतापरावांना कळतात आमचे प्रतापराव छटपट जितकं उपलब्ध सैन्य होईल तितकं घेतले। प्रतापराव पूर्वेकडून एकटे थांबलेले, पश्चिमेकडून 2 गेलेले आहेत, उत्तरेकडून 2 गेलेले आहेत आणि इकडून 2 गेलेले आहेत। आणि यांना सांगितलं प्रारंभ करेन मी एकटा आणि खानाची 20-22,000ची 50,000ची जी काय फौज असेल ते माझ्यावर तुटून पडेल। आता बघा हे किंमत कुठली आहे, हे सिंहाचं काळीज आहे का त्याही पुढलं काळीज आहे हे इथं आम्हाला समजून घ्यावं लागतंय। आणि प्रतापरावांनी युद्धाला प्रारंभ केलेला आहे, तुतारी फुंकलेली आहे आणि खानाचं सगळं सैन्य फक्त एका मराठा मावळ्यावर तुटून पडलेला आहे। आणि इकडचे आणि इकडचे आणि तिकडचे अशा 6 जणांच्या प्रत्येकाच्या हातामध्ये 2-2 तलवारी, 12 तलवारी मागून कट करीत येत आहेत आणि यांच्यात इकडून 2 अशा 14 तलवारीचा सामना 50,000 सैन्याशी सुरू झाला। आणि एकाच कंद माजलं, दिवस मावळतीला आला आणि एकाएकानं समिता पडले। हा आमचा मराठशाहीचा इथला एक बुलंद, ज्याच्यामध्ये इथली धरा प्रदीप्त झालेली आहे, दीप्तिमान झालेली आहे। आज जो तुम्ही हुंकार घेताय, श्वास घेताय, हा श्वासच मुळात शिवशाहीचा श्वास आहे। शिवशाहीचा उदय कुठे जर हुडकायचा असेल तर आम्हाला बहुलोल आणि त्या वेड्याच्या तिथं हुडकावं लागेल। आणि मराठा मावळ्यांचं योगदान जर कुठे जर हुडकायचं असेल तर वेडात दवडले वीर मराठे 7 या ठिकाणी हुडकावं लागेल। 7ला 7 गेल्यानंतर 7 जणांचे देह 7 पालख्यामध्ये टाकून राजगडाच्या जवळ आलेले आहेत। गोह्याचा पायराव महाराजांना ऐकू येतोय आणि महाराजांना बातमी कळाली आणि महाराज म्हणाले, अरे रे आमचे प्रतापराव गेले, आमचे विठोजी गेले, दीपाजी गेले, सिद्धी हिलाल गेले, विसूज बल्लाळ गेले, विठ्ठल पिल्लेव गेले आणि कृष्णाजी गेले। किती समीदार पळत आम्ही या महाराष्ट्रात, पण उद्या हाच महाराष्ट्र याच संविधान जर दीप्तिमान हो पाहत होते असेल तर व्यर्थ न होय बलिदान असे म्हणत महाराजांनी आपल्या अंगावरचा शेला काढला आणि एका पालखीवर शेला कष्टी दुःखी अंतकरणानं वाहायला सुरू केला। यावेळी मात्र महाराजांना सुद्धा भजनी मंडळांनी सेवाभूतीचे वेढा टाकला होता। त्याच्यामध्ये हेच चालू होतं, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध। याच ठिकाणी आमचे प्रतापराव चुकलेत खान सोडून, म्हणून आमचे प्रतापराव इथं काय म्हणतात तुकारामाच्या भाषेत, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार म्या तुला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैतरा। आणि महाराजांच्या हृदयाचा बांध फुटला। महाराज एवढंच म्हणाले, प्रतापराव तुम्ही गेलात परंतु तुमचा त्याग हा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही। असा लांबूत असणारा मराठशाहीचा इतिहास इथल्या मराठ्यांनी अत्यंत दक्षपणानं जर अवलोकन केला तर मराठशाहीचा इतिहास सुईच्या टोकावर बसणे इतका आम्हाला समजेल। जिजाऊ मासाहेब आम्हाला कळायला लागतील, आम्हाला सईबाई कळायला लागतील, आम्हाला आमचा छावा सगळ्यात आवडता संभाजी कळायला लागेल। मी मोठ्या ह्याच्यानं सांगेल, मला जो कोणी विचारलं अरे तुझी जात कोणती तर मी म्हणाले की माझी जात म्हणजे संभाजी आहे। हा आमच्या मराठ्यांचा श्वास सिद्ध झाला पाहिजे। आणि हे उन्मेषाचं पाणी आहे, हे ओले अश्रू कुणाचे
थरथरले अश्रू पाणी, उदयास्त अस्त का झाला ही अस्ताळ गीतांची वाणी. मज द्वंद्व कुणाचे होते हिम संध्या गाती विराणी, ते मज वल्कले नभीचे नको अग्न दुसरे काही. शोकमग्न गीताच्या राई असतात निमाली शाई, निष्पर्ण तरुची संध्या नभी दाटला प्राचत नाही. ही अबोल गंधार घटिका सूर्यास्त नभीचा मुका, ते तान शब्द नभीचे तडतडण्या प्राक्तन गंधी. रक्तांध नभीची राई सांगो कुशाल काही बाई, हे ललाट प्राक्तन गंधी हे उन्मेषाचे पाणी. अंधार कशाचा भेदू दे भुईभार भस्म माई, लाव टिळा गंध कपाळी हे उन्मेषाचे पाणी. नैनात दाटल्या गंगा नको करूस शोक संध्या, शोकांत दहीवर सजला हे उन्मेषाचे पाणी. कीर्तीत प्राण हा दंगला लाव ललाट उन्मेष काही, हे मिटीत श्रांत मजला हे उन्मेषाचे पाणी. स्वार्थात उभा का दंगला गण पर्वत होऊन आला, गंधात रंगलो नाही हे उन्मेषाचे पाणी. हे पळस फुलांचे झेले झेलीत सुटल्या रांगा, ही तालीम उद्याची होती दंतील अश्रू धारा. हे रूप मनोहर कांती होऊन कुंडल आले, रूपबंद नभीचे जर का पिंजऱ्यात घायाळ पक्षी. पक्षांत शोक का गगनी गर्वात लपंडे झोका, वन मेघ फुलांची जाई हे उन्मेषाचे पाणी. तू नाचत ये रे मरत्यो, या ठिकाणी प्रतापराव कळाला. मृत्यूला सुद्धा काय म्हणतात? तू नाचत ये रे मरत्यो, हा अग्नि फुलांचा शेला हे शोक गीतांचे राई हे उन्मेषाचे पाणी. पण हृदय पिळून पाही सात जन्म तरुचे होते, तत्वात रंगल्या हाका हे उन्मेषाचे पाणी. रंगून रंगलो नाही पाहतील दाही दिशा, दे आवाज मध्ये न्याला हे उन्मेषाचे पाणी. हे शिवशाहीचं मराठमोळ्यांच्या कर्तृत्वाचं कर्माचं श्रद्धेचं हे पाणी आहे, निरामय पाणी.